अमरावती में मीटर रीडिंग एसोसिएशन के संविदा कर्मचारियों ने जिला कलेक्टर कार्यालय के सामने धरना दिया। उनकी मांग है कि सेवानिवृत्त की आयु पर स्थायी रोजगार मिले, समान कार्य के लिए समान वेतन दिया जाए और हरियाणा पैटर्न लागू कर ठेकेदार मुक्त रोजगार सुनिश्चित किया जाए। अमरावती में मीटर रीडिंग एसोसिएशन के संविदा कर्मचारियों ने कलेक्टर कार्यालय के सामने धरना दिया, जिनमें उन्होंने अपनी विभिन्न मांगों को लेकर विरोध दर्ज किया। कर्मचारियों ने मांग की है कि उन्हें सेवानिवृत्त आयु तक स्थायी रोजगार दिया जाए, साथ ही समान कार्य के लिए समान वेतन, न्यूनतम मजदूरी अधिनियम के तहत लाभ और हरियाणा पैटर्न के तहत ठेकेदार मुक्त रोजगार प्रदान किया जाए। इसके अलावा कर्मचारियों ने अन्य लक्षित भत्ते और चिकित्सा सुविधाएं देने की मांग की, जिसे राज्य सरकार द्वारा लागू किया जाए। MSIDCL मीटर रीडिंग संविदा कर्मचारियों ने इस संघर्ष के लिए 3 दिन की अनिश्चितकालीन हड़ताल का आह्वान किया है। माझं नाव निलेश वामनराव गोरडे। मी अमरावती जिल्हा मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेचा सचिव या पदावर असून आमची सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला गेल्या 18 ते 20 वर्षापासून आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहे। महावितरणसाठी कुठेतरी आमचा एक घनिष्ठ संबंध आहे। आम्ही महावितरणसाठी काम करत आहोत। कोरोना काळात सुद्धा आम्ही जीवाची पर्वा न करता इमानदारीने महावितरणसाठी काम केले, पण आमच्यासाठी महावितरणने काहीच केलेलं नाही आहे। त्यामुळे आमचा एकच मागणी आहे की आम्हाला निश्चित वयाच्या निश्चित याच्यापर्यंत आम्हाला रोजगार द्यावा आणि समान वेतन समान काम हरियाणा पॅटर्न लागू करावा, एवढीच आमच्या संघटनेतर्फे विनंती आहे। आमचं आंदोलन जे स्मार्ट मीटर लागणं सुरू आहे त्यासाठी आमचं आंदोलन सुरू आहे। गेले आम्ही 1 तारखेपासून इथे आंदोलन करत आहेत। आज आमचा 4था दिवस आहे आणि आजपर्यंत आमच्यापर्यंत इथेपर्यंत कोणीच आलेलं नाही आहे। आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही इथेच आंदोलन करत राहू।